तर गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचं वाजल्यान 5:15 ना. आम्ही आज चालले फिरायला. 1 दिवसाची फिरा चालल्या ना. 10 वेगळा करल्या. हाय हॅलो. तर गाईज तुम्ही मम्मीचा लुक बघू शकता. हाय. आणि चवण अय चष्मीश हाय. आता हिलाही चालवले आम्ही जोरीला. तर चला तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पुढे बघते नक्की बघा. गाईज आम्ही बसल्या होता बसमध्ये. कोणीच नाही आली. आम्हीच पूर्ण नंबरवले. आम्हाला मगारी बसत होता म्हणून बसमध्ये जा राहून गावल्या गाईज. इकडे मग बघ हे बघ शिटाला झालेले बघ. तर गाईज आता आम्ही आल्या महडमध्ये ना. आता आम्ही चला दर्शन करायला. आम्ही याच्या आधी बिलतो एकविरेला जायचो तेव्हा. हे आमचं सेकंड टाईम. आता माझा आवाज क्लिअर येते का नाही. तर गाईज आम्ही आता मंदिरात पोचलो आणि आता आम्ही दर्शन घेऊ बाप्पांचा. तर माहीत आता इथं अलाउड होतं नाही, कारण की कुठल्या मंदिरात अलाउड नसते. त्याची मुलं व्हिडिओ काढायचा. तर गाईज आता आम्ही आलो इथे नाश्ता करायला. तर फिरलो सकाळपासून काहीच खाल्ला नाही म्हणून आमच्या अवतारा बुक कशी होले. आणि हिला असं होतं का ब्लॉग नाही होतं पण माझ्या घर बघत तोंडवा ना. मम्मी निकुडॉन कटाले चांगलं टाकलं फुटले. तर काही वडापाव घेतला आम्ही. डोसा खाणार होतो. गेल्या टायमाला मी तो डोसा होता. आता नाही आहे, बंद झाले वाटते मार्केट. मोटू और पतलू की जोडी फोटोग्राफी चालू आहे यांची. नको खाल्ले. डोंगर बघा डेंजर आहे गाईज. आता आम्ही ना आम्हाला ड्रेसिंग चेंज करायची त्याच्यामुळं इकडे तिकडे मिरवता आली आम्ही. आता आम्ही पोचल्या पाळी गणपतीला. तर गाईज आम्ही जस्ट चेंज केले. आता हाईट कमी दिसणार नाही. तर आता आम्ही मेकअप करता इकडे पण घेतले फेर लावली, कारण की मला फाउंडेशन नाही लावायचा. इथं शाबू पण तोंडाला तसंच कालपट कवर जेवण तयारी करतात आम्ही. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फायनली 5 मिनिटाच्या आतमध्ये रेडी झाले आम्ही पटापट. आणि कशी बिशी तयारी केली. आता आम्ही झालं मंदिरात पाया करायला. कंटिन्यू नको असेल तर 100ला आहे. ह्याच्यामध्ये प्रसाद असतो. प्रसाद नाही घेतला तर 150 रुपयाला येतो. तर आता आम्ही चाललो काही दुसऱ्या साईडला. आणि मला नीट ब्लॉग शूट करायला भेटत नाही. इकडून तिकडून पोलीस दिसतात आणि नाही बी आधी ठिकाणी लगेच शूट करून देत नाही त्याची मुलं. तर मी एकदम रफून छपून व्हिडिओ करता. आणि चला तर पुढे बघत राहा तुम्ही. आमची पब्लिक तिकडे ती फोटो काढायला बी लागली. इथं फोटो काढायला सक्त म्हणाले बघू तर काढायला भेटते का नाही.
कुठे जाणार नाही आणि डॉल घेणार नाही असं होणार नाही. तर गाईज मी 2 डॉल घेतले. गाईज मिस्टर मॅन बघा गाईज आवरा भयंकर ऊन ना कोणाला वाटणार बी नाही की दुपारचा 11 वाजल्यात डेंजर आली तर मला त्यासाठी ना 2 वाजल्यात 2 ते 3 इकडे बा सगळ्या वेगाईने टांगवले गाईज. आम्हाला ना रूमच भेटत नव्हती इथं हॉल होता आणि त्याही म्हणजे येणारे जे पालख्या बिलक्या येतात त्यांच्यासाठी काही फुकाटच ठेवले. आम्ही तिकडे गेलो एन्जॉय वगैरे केला आणि थोडाफार मेकअप म्हणजे जास्त नाही थोडाफार. आता आम्ही जाणार आहोत रायगडावर तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. नसा ऊन ना डेंजर या साईडला पक्काच ऊन काही बिकून. तर आता आम्ही कुरकुरे एन्जॉय करत चाललो. रायगड हां आणि कुठे जाता आता व्हिडिओ करता व्हिडिओ. आम्ही रायगडाच्या खाली थांबलो जेवण्यासाठी थांबलेलो ना. आता इकडं फोटोशूट करायला आल्या. बघू फोटोशूट कसं होते. माझा तर एकदम मूड खराब झालेला नाही. माझं स्नॅप करते ना. मला दिसली इथं डोकरी बाई नाईस मग कोरा भारी आहे. तर गाईज मी ब्लॉग शूट करते आणि ही माझा स्नॅप काढते. सो तुम्ही बघू शकता सप्तशृंगीला गेलं तर तेव्हा पण असंच काहीतरी व्ह्यू होता. प्रश्न होता ही म्हातारी येते कशा इकडे बा. हे बघ दिसली का इकडे. हे बघ ना इकडे गाईज बरेच दिवसात नाही म्हाताऱ्या इथे आटकून राहिल्यात. तर मी ना आता त्यांना काढते. म्हातारी ताई हे बघा हे बघ सगळ्या झाड्या मुक्त झाल्या आता. हे बघ हे बघ हे बघ ते दाखव. ये अजून आहेत. त्यांची इच्छा नाही जायची ते इथे थांबलेले आहेत. तर आपण अजून बघूया अजून आहेत पुढे. तर बघू निघतात का ते. निघल्या पण तिथेच राहिल्या त्या. त्यांना हाऊस नाही इकडे यायची. आणि ही माझी आवरा भारी आहे ना. कशा बी फणस बघ फणस ठेवले त्याला टोपो की सलामी. बघताना भीती वाटते बा. याच बघून डोका चक्र काय माझा.